म्हणजे नशिबात असतं ना, प्रत्येक सणाला काहीही असो मी पुरणपोळीचा स्वयंपाक करते. आज केला नव्हता आणि तो मला मिळालेला आहे बघा. गुड मॉर्निंग फ्रेंड्स. तर नेहमीप्रमाणे सणावाराची सुरुवात छान अशी देवपूजेपासून. इथं माझी पूजा झालेली आहे. आज आहे मकर संक्रांती. सुगड पूजा इथं मी केलेली आहे. पटापट आवरून आता चाललेली आहे मंदिरामध्ये. आणि आज बनवलेल्या आहेत शेंगदाणे आणि तिळगुळ घालून अशा ह्या छान पोळ्या. ॲक्च्युली खरं सांगू का, सणावाराला ना माझ्याकडं हमखास पुरणपोळीचा स्वयंपाक बनत असतो. पण आज म्हटलं की या पोळ्या बनवाव्या, पण पुरणपोळी खाण्याची खूप इच्छा झालेली आहे. नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही सर्व? आज आहे मकर संक्रांती. तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा. आणि आता मी चाललेले आहे मंदिरमध्ये येस हळदी कुंकवासाठी. होता दिसतच नाही आपला येस येस आले अर्ध्या तासात ब्लॅक साडी. येस मी पण नेसणार आहे, पण आत्ता नाही, सॅटर्डेला. तर आमच्या कम्युनिटीमध्ये खूप सुंदर अशी 2 मंदिरं आहेत आणि सगळे सणवार आम्ही एकत्र येऊन तिथे सेलिब्रेट करत असतो. इथे ना हे गणपती बाप्पांचं मंदिर होतं आणि आता त्यांनी ना हे खूप सुंदर असं मंदिर बनवलेलं आहे. राम, लक्ष्मण, सीता, हनुमान, त्याचबरोबर गणपती बाप्पा तर आहेतच आणि आपले महाराष्ट्राचे आराध्य दैवत विठू माऊली. हा किती छान ना. त्यामुळे बाहेर कुठेही जाण्याची गरज नाही आहे. संक्रांतीचा सणसुद्धा आम्ही या मंदिरामध्ये करत असतो. नाहीतर आजकाल मी पाहते विठू माऊलीचं जे मंदिर असतं ना, खूप म्हणजे खूप गर्दी असते. मला असं वाटतं की आपण आपल्या आजूबाजूला जी मंदिरं आहेत ना, किंवा आपल्या सोसायटीची मंदिरं आहेत ना, तिथं दर्शन घ्यावं, म्हणजे गर्दीही नसते आणि छान समाधानानं पूजासुद्धा होते. आणि या मंदिरात लहान मुलांसाठी आठवड्यातून एकदा छान छान असे श्लोक शिकवले जातात. ओमकार तर इथं त्याच्या फ्रेंड्सबरोबर येतच असतो. पूर्वाची पण खूप इच्छा आहे, पण पूर्वाच्या क्लासची टायमिंग आणि ती थोडीशी मॅच होत नाही आहे. पण नेक्स्ट इयर ती सुद्धा जॉईन करेल. गोड गोड बोला. देवीची 3.5 पिठे लावली महाराष्ट्राच्या मातीला. किरणरावांचं नाव घेते, नजर नको लागो आमच्या दोघांच्या पितीला. हा छान छान. निळ्या साडीवर शोभते सुंदर अशी ठुशी. विशालरावांचे नाव घेते संक्रांतीच्या दिवशी. एकदम निवांत शांत, काही गर्दी नाही. आणि 7-8 बायका झाल्या, 5 जणी मिळाल्या असतं तरी चालतं नाही का. तर आहेत एक 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 येत आहेत, म्हणजे आमचं होतं व्यवस्थित असं. मला खूप छान वाटते. म्हणजे बाहेर इतकी गर्दी असते आणि प्रॉपर होत नाही. इथं कसं सगळी कामं आवरून घराच्या इथंच आहे ना, तर छान वाटतं असं. सीतेचा भोसा, रामाचा भोसा, आल्या नगरात घ्या पदरा. तिळगुळ घे, गोड गोड बोल. चला अर्चना पण आली. आम्ही दिसतो आल्या नगरात घ्या पदरा. अनिरुद्धसुरानन्दो गोविन्दो गोविदाम्पतिः सदसक्षरमक्षरम् अविज्ञाता सहस्राक्षिविधाता. चला मला थोडंफार आवरायचं आहे घरातलं आणि त्यानंतर पूर्वाचा अभ्यास घ्यायचा आहे. बिचारी सकाळपासून वाट बघते, पण माझी कामच उरकत नव्हती. पूजा म्हणा, परत बाहेर हळदी कुंकवाला गेले आणि वेळ असा म्हणजे पळतो ना, काही कळतच नाही. आता मात्र मी फ्रेश होणार आहे आणि तिचा अभ्यास 2 ते 3 तास तरी घेईनच. घरातनं बाहेर पडेपर्यंत थोडा कंटाळ येतो, जाऊ नको जाऊ असं होतं. पण एकदा आवरून बाहेर पडलं की छान वाटतं आणि वेळ कसा जातो हे कळत नाही. मंदिरमध्ये जाऊन आले, घरची सगळी कामं आवरली, पूर्वाचा जवळपास 2-2.5 तास अभ्यास घेतला आणि आता म्हणाल तर नंदूबाई आलेल्या आहेत मुलींना घेऊन संक्रांतीनिमित्त तिळगुळ देण्यासाठी, भेटण्यासाठी.
मस्त अशा गप्पा मारत बसलो आणि 9 कधी वाजले कळालंच नाही. आता पटकन मी स्वयंपाक करते. स्वयंपाकाला घालायच्या आधी ना खूप कंटाळा येतो, पण एकदा सुरुवात केली की अर्धा तासात स्वयंपाक होऊन जातो. कणिक मळती आहे, म्हणजे कणिक भिजायला थोडासा वेळ लागतो ना, त्यावेळेत भाजी वगैरे होऊन जाईल. कणिक छान अशी मळून झालेली आहे आणि 15-20 मिनटं ती छान भिजेल. त्या वेळेत ना मी मसाल्याची तयारी करून घेते आहे. भाजीमध्ये मी बनवते आहे मिक्स कुर्मा, म्हणजे पनीर घालती आहे, कॉलीफ्लावर, हिरवे वाटाणे आहेत, गाजर आहेत आणि मसाल्यामध्ये म्हणाल तर काजू, मगजबी, कांदा, टोमॅटो, आलं लसूण ची छान अशी पेस्ट करून घेईन आणि भाजी झाल्यानंतर वरून कसुरी मेथी घालेन. क्विक आणि इझी, मुलांना काय सर्वांनाच आवडणारा व्हेज कुर्मा मी पटकन बनवत असते. स्वयंपाक करत नंदूबाईंबरोबर छान अशा गप्पा टप्पा सुरू आहेत. स्वयंपाक असा पटकन होईल. आम्ही दोघीही बऱ्याच दिवसानंतर भेटतोय. त्याही मध्ये ट्रिपला जाऊन आल्या आणि त्याचेच फोटो दाखवत आहेत. गप्पा मारत कधी स्वयंपाक बनला कळालंच नाही. कोथिंबीर, येस. हॅलो फ्रेंड्स, तर अर्धा तासात असा स्वयंपाक माझा झालेला आहे. पटकन दाखवते स्वयंपाकात. मस्त कोथिंबीर टाकलेली आहे आणि इतकी हिरवी फ्रेश आहे ना, चिरतानाच त्याचा एकदम छान असा अरोमा येत होता. पटकन करूया. अचानक प्लॅन झाला जेवणाचा, त्यामुळे नाहीतर तयारी माझी आधी असते. सो इकडे दाखवतो. मस्त वरण केले, फोडणीचं वरण केलेलं आहे. हा सगळ्यांना खूप आवडतं. आणि टडा, मिक्स व्हेज. ॲक्च्युली कालची भाजी होती ती पण मिक्स व्हेज होती, पण आपली ती महाराष्ट्रीयन स्टाईल होती, तर ही वेगळी मिक्स भाजी आहे. आणि राईस आहे, इथं आहेत 15 चपात्या. टडा, इथं डबा दिसेल पुरणपोळीचा आणि तो आणलेला आहे नंदूबाईंनी. आज संक्रांत आहे, पुरणपोळ्या मी केल्या नव्हत्या, म्हणजे पोळ्या केल्या होत्या शेंगदाणा आणि गुळ, तीळ, गुळ आणि शेंगदाणे घालून केल्या होत्या. पण असं कसं म्हणजे नशिबात असतं ना, प्रत्येक सणाला काही असो मी पुरणपोळीचा स्वयंपाक करते. आज केला नव्हता आणि तो मला मिळालेला आहे बघा. सो यस, गरमागरम जेवण रेडी आहे, तोपर्यंत मुलांना केले. स्पून घ्या की तुम्ही. सणानिमित्त एकत्र फॅमिली डिनर टाईम, किती छान ना. आणि यामुळेच ना वेळ मिळत असतो एकमेकांना. चला, आता मलाही खूप भूक लागलेली आहे. मुलांना आधी जेवायला दिलं, मस्त मूवी बघत त्यांचंही डिनर सुरू आहे. मनसोक्त गप्पा मारत भरपूर असं जेवण जेवलेलो आहोत. आणि इथं किचन बघू शकता. चला, पूर्ण किचन क्लीन करूनच मी झोपणार आहे. कितीही कंटाळा आला तरी थोडं जे काही उरले ते भरून ना फ्रीजमध्ये ठेवते आणि मग किचन क्लीन करते. नंदूबाईंनी गाजरचा हलवासुद्धा आणला होता, तो मात्र थोडा राहिलेला आहे कारण मी सुद्धा बनवला होता, त्यामुळं पापड मात्र असंच मुलांनी संपवून टाकले. किचन मी थोड्या वेळानं क्लीन करते. पानगळती सुरू असल्यामुळं ना आजकाल 2 वेळा झाडू मारायला लागतोय, सकाळी सुद्धा आणि संध्याकाळी सुद्धा. इतका पालापाचोळा इथं पडलेला असतो आणि वाऱ्यानं उडून सुद्धा येत असतं. आमचं तिळगुळ सांडू नका, आमच्याशी वाटू नका. आणि हे वाण बरं झालं, म्हणजे आज बरं झालेलं. मी तर खुश झाले. आधी यायचं उद्या तरच मी घेऊन जाणार. उद्या घेऊन यायचं काही येता नाही. परत उद्या मी जाणार आहे घरी. बाळा इकडे अरे. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. तिळगुळ द्या, बोल बोल बोला.
ओमकार इकडे पाणी आहे खाली. तुम्ही कोण तर स्लीप होतो. चला येऊ का? हा, उद्या चला, बाय नक्की बाय. येतो का? हो हो हो, बाय बाय. त्रिशू पाणी आहे. मी तुझं आत्याला बाय बाय करा की. बाय गुड नाईट. जवळपास 11 वाजलेले आहेत. यस. आणि मला किचन क्लीन करायचं आहे. मला खूप कंटाळा आलाय तरी सुद्धा, कारण उद्यापर्यंत मी असं किचन ठेवू शकत नाही. त्यामुळे किचन क्लीन करणार आहे. आणि लिटल बनीला सांगितलं होतं भांडी मांड म्हणून. सो भांडी मांडतो, त्याला पण कंटाळा आला. पूर्व झोपली, कारण ती सकाळी लवकर उठते. 5च्या आसपास उठत असते ना. तिला म्हणजे 9:30-10च्या आसपास झोप येते, तरी सुद्धा 9:30-10पर्यंत ती जागी होती. जेवण केलं आणि ती झोपायला गेली. ह्याचं काय नाही, कधी उठतो कधी झोपतो. म्हणजे सुट्टीच्या वेळेला. शाळा असल्यानंतर कंपल्सरी त्यांना 6:15 ओमकारला सुद्धा उठायलाच लागतं. चला मी पटकन ना किचन क्लीन करून घेते. आणि माझे हेल्पिंग हँड, माझे बडी अजून उत्साह येतो. सावकाश बळा. आणि चला, आणि आता हा व्हिडिओ म्हणाल तर इथंच थांबवते. पुन्हा लवकरच भेटूया अशाच एका छानशा भागात. तोपर्यंत धन्यवाद. बाय बाय. गुड नाईट. हॅपी संक्रांती सगळ्यांना. से तिळगुळ घ्या, गोड गोड बोला.